नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थात आजपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते बँक खाते, क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीमध्ये बदलास प्रारंभ होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी आजपासून अर्थात 1 एप्रिलपासून होत आहे। आजपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत। नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हे बदल आता पाहायला मिळतील। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी आजपासून होणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण आजपासून नवीन अर्थ वर्ष जे आहे ते सुरू होत आहे आणि नवीन अर्थवर्ष सुरू होत असताना नवे बदल देखील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्यावेळी जो केंद्रातील बजेट आहे हा मांडत असताना मात्र या वर्षात मध्यमवर्गीयांसाठी आयकरात मोठी सवलत दिलेली आहे। खरं तर हे बदल जर आपण पाहिले तर KYC लिंक असेल किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड, मात्र ह्या सगळ्याच आपल्या बँक खात्यांशी संबंधित असणार आहे। खरं तर आपण पाहतोय की बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे ती अधिकची ठेवणं आता गरजेचं राहणार आहे। जर खात्यांमध्ये रक्कम ठेवली नाही तर आता दंड आकारण्यात येणार आहे। सोबतच आपण पाहतोय की खात्यातील नॉमिनीची आता पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे। सोबतच जे चेक आहेत 50,000हून अधिक रक्कम जर आपल्याला भरायची असेल तर मग ह्यासाठी आता जी नियम आहे ती बदलण्यात आलेली आहे, कारण यामध्ये आता अधिकचं तपशील जे आहे ते सुरुवातीला नोंदवता येणार आहे आणि त्यानंतर 50,000हून जास्तीचा चेक जो आहे तो देता येणार आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर एखाद्या खात्यामध्ये KYC लिंक किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड हे लिंक असणं गरजेचं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या वर्षामध्ये 12 महिन्यापेक्षा अधिक UPI ID जो वापरला नसेल तो देखील आता बंद होणार आहे। त्यामुळे असे अनेक बदल जे आहेत ते यावेळी करण्यात आलेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की 12 लाखांच्या उत्पन्नाच्या आसपास जे उत्पन्न असणार आहे त्यांना आता टॅक्स फ्री देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की ह्या सगळ्याच गोष्टी लक्षात घेताना 2025 आणि 2026 अर्थसंकल्प मांडत असताना अनेक बदल जे आहेत ते केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच बँक खाता असेल, KYC असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहे यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत। दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट जर आपण पाहिजे यांच्या सेवेवरती आता 18% GST द्यावा लागणार आहे। सोबतच जर गॅस सिलेंडरची बाब पाहिली तर यामध्ये देखील अनेक बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजपासून नवीन अर्थवर्ष जे आहे ते सुरू होत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।